तुम्ही सगळे जा. भीम असं काही करणार नाहीये. बघा रामजी, तुम्ही ना हे आपलं नाटक बंद करा आणि आपल्या मुलाला पण सांगा की नाटक बंद कर. आम्ही जसे आहोत तसंच राहू. काका, तुम्हाला जसं राहायचंय तसं तुम्ही राहा, आम्हाला जसं राहायचंय तसं आम्ही राहू. पण माझ्या बाबांसोबत जरा व्यवस्थित बोला. ए गप. जास्त बडबड करू नकोस ना, तू उचलून फेकून देईन. हितेश भाऊ, राजकोटवरून 2-4 दिवस आलायत ना, तर नीट राहा ना जरा. का उगाच भांडण उकरून काढताय? तुम्ही सगळे जा. मी सर्वांसमोर हात जोडतोय. चल पुरंजन. तुम्हाला चाळीत दिवे लावायचेत तर लावा, मी हाय तुमच्या सोबत. शिकलेली नाही पण समजतं मला सगळं. आपल्या घराच्या बाहेर दिवे लागले ना तर ह्याचा फायदा सगळ्यांना होईल. रमा, खरंच तुझ्या पद्धतीने साथ देतेस ना, त्यामुळे मला जरा सुद्धा एकटेपण नाही जाणवत. हे समज मला नाही, त्या गोमतीला जाऊन सांगा. जिचं नाक असं लाल तांबाट्यासारखं आहे ना तिला. जावा, जाऊन झोपा आता, आणि माझ्या लायक काही काम असेल तर सांगा मला. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीही नाहीये रमा. चाळीमध्ये लाईट लावण्यासाठी आधी बाबांना तयार करावं लागेल. भीमपुरा, आता कॉलेजला जायचं नाहीये तर दिवसभराचा अभ्यास कसा करतोस? बाबा, आता संस्कृतच्या गुरुजींकडे चाललोय. मग तिथून घरी येऊन अभ्यास करेन आणि संध्याकाळी केळुसकर गुरुजींच्या घरी जाऊन अभ्यास करणार आणि रात्री मग घरी. हे बघ पोरा, मला फक्त हेच बोलायचंय की कुठल्याही दुसऱ्या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. हो बाबा. निघतो बाबा. नंतर आपल्या पोराला व्यवस्थित समजावून सांगा, नाही तर दिव्याच्या नादात अजून काहीतरी करत बसायचं. जिजाबाई, त्याला मी काय समजवलं आता? आणि तुला प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज आहे? चल पुरंजन, कारखाना जायला उशीर होतोय. डब्बा दे त्यांना. अरे ऐकलं का जोगू, सगळे कुठे आहेत बरं? या या बाहेर या, बाहेर या. ऐका, जिग्नेश राजकोट निघून गेला. आता तो तिकडच काम करेल आणि मी इथं काम करेन. अरे, काल संध्याकाळपर्यंत तो इथं होता, अचानक रातोरात कुठं गेला? रात्रीच्या रात्री म्हणजे का बँड बाजा वाजून त्याला स्टेशन परत सोडून येणार तुम्ही? आणि ऐका, जाता जाता सांगून गेले तुझ्यावरती 5 आण्याची उधारी आहे. 2 दिवसात ते 5 आणे देऊन टाक, नाहीतर 5 आण्याचे कोणते कपडे उचलेन आणि माचीस लावेल त्याला. अरे अरे, हे काय म्हणणं झालं भाऊ? ही काय गोष्ट बिष्ट नाहीये, हा माझा कायदा आहे. जेवढ्या लवकर समजशील नुकसान कमी होईल. आणि रामजी, काल रात्री तुम्ही म्हणत होतात मी राजकोटवर ना आलोय 2-4 दिवसासाठी, तर मी आरामात राहीन. तर आता समजून घ्या, मी आता इथंच राहणार आहे. रहा ना, आम्ही तुम्हाला कुठे अडवलंय? नाही, थांबू तर तू मला शकतच नाहीस. तेव्हा तू आता समजून घे, या चाळीत हितेश राहतो आणि हितेशला जे काम पसंत नाही ते करशील तर मागात पडल. अच्छा, कामाला चालला होता ना? जा जा.
हाही तेच ठरलं विचित्र माणूस वाटतोय. त्याचा आजार हाय की तो कोणाला सुखात बघू शकत नाही. त्यापासून जेवढं लांब राहावं तेवढंच चांगलं. भीम, तू अजून गेला नाहीस? नाही बाबा, तुमच्याशी काही बोलायचं होतं त्यामुळे इथे येऊन थांबलो. बाबा, तुम्ही मला समजून घ्या ना. सगळ्यांच्या गोष्टी तुम्ही एवढ्या निरखाईने समजतात, मग तुमच्या मुलाचा एवढा सरळ मुद्दा का नाही समजत आहात? हे बघ पोरा, बोलणं सरळ असो की वेडवाकडं, मला काहीच समजून घ्यायचं नाही. जा, आपला अभ्यास कर. हे बघा बाबा, प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी ही गोष्ट आली असेलच की त्यांच्या चाळीत लाईट नाही लागलाय. पण कोणीही अशा पद्धतीने विचार केला नसेल की जर ते सरकारकडे जाऊन बोलले तर त्यांच्या चाळीमध्ये सुद्धा लाईट लागेल, चाळीमध्ये उजेड पडेल. पाहिजे तर सगळ्यांना आहे बाबा, पण संघर्ष कोणालाही करायचा नाहीये. तुला एवढं सगळं माहिती आहे ना, मग मला कशाला विचारतोयस? जा, जे तुझ्या मनात येईल ते कर. नाही बाबा, असं नाही जाऊ शकत. विरोध करण्यासाठी पूर्ण जग उभं आहे. तुमचा विरोध करून मी कुठलीच लढाई नाही जिंकू शकत. विरोध नाही करायचा आहे ना, मग जा, जेवढं बोललोय तेवढंच कर. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणताय तसं करेन. तुमचं मार्गदर्शन ह्यासाठी मागितलं होतं की तुम्ही सांगितलं तर ह्या लढाईमध्ये कमी वेळ लागू शकतो. परंतु ठीक आहे, आज तुम्हीच नाही म्हणताय तर मी पण ह्या विषयावर पुढे काहीच नाही करणार. पण एक गोष्ट आहे बाबा, मी रोज जर तुमची मदत मागितली आणि ही लढाई सुरू करण्यासाठी अनुमती जरी मागितली आणि ज्या दिवशी तुम्ही तयार व्हाल, लाईट लावण्याची ही लढाई त्या दिवसापासून सुरू होईल. रामजी, तुला माहिती आहे ना की भीम ज्या गोष्टीचं काही ठरवतो ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही म्हणून. आणि मला हे माहिती आहे, भीम कधीच काही चुकीच्या गोष्टीसाठी हट्ट करत नाही. पण ही गोष्ट बरोबर पण नाहीये ना. चुकीची पण नाहीये ना बाबा. रामजी, भीमाची गोष्ट मान्य कर, नाहीतर विनाकारण तू बी अडचणीत येशील आणि हा बी अडचणीत येईल. आणि मग रामजी, हक्कासाठी लढायला तू शिकवलंस ना? लढाई कर पोरा, नाहीतर पळपुटा होशील. समोर कशी का लढाई असेना, कठीण का असेना, ती लढाई तुला लढावीच लागेल आणि जिंकावी पण लागेल. आणि जर आज भीम लढाई लढतोय तर तू त्याला नाही म्हणतोस? मला हे बरोबर वाटत नाही बरं रामजी. हे बघ पोरा, नगरपालिका कार्यालय खूप मोठं आहे. तिकडे फेऱ्या मारून काय नाही होणार. तिकडची माणसं सगळे तुला फिरवत राहतील, या टेबलवरून त्या टेबलवर. बाकी काही भेटणार नाही बघ. तर मग मी काय केलं पाहिजे बाबा? अच्छा, तर तुम्हा सगळ्यांना उजेड मिळण्यासाठी लाईटचं नवीन नाटक सुरू केलंय भीमरावाने. तुम्ही तर त्याला ओळखताच मालक. आपल्या मनानं काय ना काय करतच राहतो तो. अहो, आम्ही त्याला बोललो होतो की आम्हाला दिव्याची गरज नाही. थोडा शिकलेला आहे ना, त्याचाच फायदा घेतो. नाहीतर काय कापून टाकलं असतं त्याला? काही कामाचा नाही असतो, फक्त मोठमोठ्या गप्पा करतोयस. एक शब्द बोलू नकोस, याकरताच मी तुझ्याशी बोलत नाहीये. आगे हो. एक नंबरचा जिद्दी आहे तो मालक. कोणाचं ऐकतच नाही काय करायचं. आम्ही तर जसं आधीपासून राहत होतो बस तसंच राहायचंय आम्हाला. हेच वागणं हवंय मला. आणि हेच वागणं शिकवा त्या भीमरावाला, म्हणजे त्याला कळू शकेन की खालच्या जातीतलं जीवन ईश्वराने त्याला जे दिलंय त्याने ईश्वराचे आभार मानावे आणि सुखी राहावं.
विनाकारण जर लाईट साठी नगरपालिकेशी वैर घ्याल तर सरकारी तंत्र आहे, काढून बाहेर फेकून देतील तुम्हाला चाळीतून. आणि लक्षात ठेवा, भीमराव फक्त स्वतःसाठी गव्हर्नरकडे जाऊ शकतो, तुम्हा सगळ्यांसाठी जाऊ शकणार नाही. म्हणूनच जर सुखा समाधानाने आणि संतुष्टीने राहू इच्छित असाल तर त्या भीमराव आणि त्याच्या घरच्यांना चाळीतून बाहेर काढा. हेच म्हणायचंय ना? आणि जोशीजी, तुम्ही तुमचं घरदार सोडून नेहमी आमच्याच इकडं का बरं येता? तुम्हा वरच्या जातीच्या लोकांना हे शोभतं का? घर तर आमचंच आहे, फक्त तुम्ही लोक बळजबरीने राहताय. नाही, जबरदस्ती नाही. वेळेवर किराया देतो आम्ही तुम्हाला. आणि तसंही घर मालकाचं भाडेकरूच्या आयुष्यात वारंवार डोकावणंही चुकीचं आहे. हेच जातीचं अंतर आहे भीमराव. आम्ही उच्च जातीचे लोक आहोत. जे मनात येईल, जेव्हा मनात येईल ते करेन. आणि तुम्ही खालच्या जातीचे लोक, तर जे आम्ही सांगणार ते तुम्ही कराल. आणि काय 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 भीमराव, मुंबई तुझ्या बापाची आहे काय की तू जाऊन कोणाला सांगशील आणि ते येऊन इथे लाईट लावतील? पण मुंबई तुमची, तुमच्या बापाची, तुमच्या काकाची. रमा, उद्धटपणाचं उत्तर उद्धटपणा नसू शकतो. आतमध्ये जा. ताई बरोबर तर बोलते. तू पण शांत राहा शंकर, आणि दोघे आत जा. जा. चला, मी पण ऑफिसला जातोय, जिथे तुझा बाप नोकर आहे आणि मी मालक आहे. लक्षात आहे ना? म्हातारा नाही झालोय मी, स्वतःची लढाई लढू शकतो मी. ह्यापुढे तू माझ्या कारखान्यात यायचं नाही. ताई, भाऊजींना तुला असं ओरडलं नाही पाहिजे. आणि त्या नरोत्तम जोशीसाठी तर अजिबातच नाही. आता वरडतीनच ना माझ्यावर. गप्पा तर त्या गोमती सोबत मारतीन, तिची चिठ्ठी वाचतीन आणि परत तिलाच चिठ्ठी लिहतीन. तिचं नाक तर लाल टमाटा सारखं आहे ना, तिला काय बी नाही बोलणार. भाऊजी भाऊजी, दीदी आतमध्ये रडतीये. हा भाऊजी. मी येतोच आजी. रमा, रमा. आणि एवढंच नाही तर ती चिठ्ठी बी सोबत घेऊन फिरतात, घरात बी नाही ठेवत. मी बाबा नाही तर आनंद भाऊंकडून वाचून घेईन ना. रमा, काय झालं? का रडतीयस? मी कुठे रडत होते आणि मी कशाला रडू? भाऊजी भाऊजी, दीदी आता जोरा जोरात रडत होती आणि आता खोटं बोलते. हा भाऊजी. तुम्ही दोघेलाही बोलायला लागले ना. जावा इथून, जा. त्यांच्यावर का ओरडतीयस? तू खोटं बोललीस ना. खोटं बोलणं चुकीचं आहे रमा. हा, चुकीची तर मीच आहे आणि उलट सुलट काम मीच करते. तुम्ही एखाद्या मुलीशी मैत्री करान आणि कुणाला सांगणार बी नाही. सांगायचं तर सोडा, चिठ्ठी आली, त्याचं उत्तर आलं, ते वाचून सांगितलं बी नाही की त्याच्यात काय लिहिलंय. ते सगळं बरोबर आहे. चुकीची तर फक्त मीच आहे ना. काय बोलान का नुसतंच बघत राहणार आहे? नाही, काही नाही.
आणि तसंही तुला या सगळ्याशी काय घेणं देणं आहे रमा? त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं काय नव्हतं लिहिलं हे तुला केसांमध्ये तेल लावताना सांगितलंच की मी. बाकी हे लिहिणं वाचणं, चिठ्ठी, ऍप्लिकेशन ह्या सगळ्यामध्ये कशाला फसतीयस? सोड. टोमने मारताय काय? नाही नाही, अजिबात नाही. मी फक्त म्हणतोय की तू ह्या सगळ्यात पडूच नकोस. अच्छा जाऊ देत. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मला तुझी मदत हवी आहे. करशील? सांगा काय करायचंय म्या? रमा, आपल्या दोघांना आपल्या जातीच्या वस्तींमध्ये जावं लागेल. तिथे आपल्या जातीतले जेवढे लोक मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात त्यांना भेटावं लागेल, बोलावं लागेल. मग त्या सगळ्या लोकांना एकत्र करून मग त्या सगळ्यांशी परत बोलावं लागेल. काय? हे बघा, तुम्ही ते लोक आहात जे सरकारच्या अवघडातल्या अवघड कामाला यशस्वी बनवतात. मग ते कचरा उचलणं असो किंवा मग घाणेरड्या नाल्यामध्ये उतरून कचरा साफ करणं असो. एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जिथे सूर्याचा सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही अशा घाणेरड्या ठिकाणी तुम्ही बिनदिक्कत पोहोचतात. ज्या संस्थेसाठी तुम्ही हे सगळं करता आहात ती संस्था तुमच्यासाठी तुमच्या चाळीमध्ये दिवा पण लावू शकत नाही. आणि आज मी हे ह्यासाठी म्हणतोय कारण कालच माझ्यासोबत एक घटना घडली. मग आम्ही काय करायचं? तुम्ही माझी मदत करू शकता. हे बघा, एक गोष्ट बरोबर आहे की माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी तुमची मदत मागतोय, कारण मला ही अभ्यासासाठी उजेड महत्वाचा आहे. पण मुद्दा फक्त वैयक्तिक स्वार्थाचा नाहीये, आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही विचार करा, तुमच्या चाळीमध्ये सरकारी दिवे का नाहीयेत? मला सांगा, आपल्याला उजेडात राहण्याचा अधिकार नाहीये? ज्या मोठ्या मोठ्या शेठकडे घासलेटसाठी भरपूर पैसा आहे त्यांच्या घराबाहेर त्यांच्या चाळीमध्ये सरकारने भरपूर लाईट्स लावलेले आहेत. एका बाजूला आपण आहोत ज्यांच्या जवळ घासलेटसाठी पैसेही नसतात. आपल्याविषयी सरकार पण विचार करत नाही. दिवे लावायचं काम सरकार करते, यात आम्ही तुमची काय मदत करू शकतो? जर त्या कर्मचारीने तुझा अर्ज फाडलाय मग परत अर्ज लिहून कार्यालयात देऊन ये. तेच तर मला नाही करायचंय. त्यांनी अर्ज फाडल्यानंतर लक्षात आलं की ही लढाई माझी एकट्याची नाहीये, माझी आणि तुमची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांना मिळून हे करावं लागणार आहे. तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या चाळीमध्ये दिवा लावण्याबद्दल बोला आणि बघा ते काय म्हणतायत. जर त्यांनी मनाई केली तर त्यांच्यावर दबाव टाका. अट ठेवा त्यांच्या पुढे की जर त्यांनी दिवा नाही लावला तर उद्यापासून तुम्ही कामावर जाणार नाही. पण आम्हाला प्रकाशाची गरज काय? संध्याकाळपर्यंत आम्ही थकतो, घरी येतो, जेवतो आणि झोपतो. गरज तुम्हाला नव्हे तर या भीमरावाला आहे. गरज तर याला आहे आणि हा आपली गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना आंदोलन करायला सांगतोय. युक्ती समजून घ्या याची. खूप हुशार आहे हा. बाप कमावतो, भाऊ कमावतो, पत्नी जोडे चप्पल शिवून पैसे कमावते आणि हा अभ्यासाचं नाटक करतो कारण की कामापासून अलिप्त राहता येईल. आता बघा, तुम्हा सगळ्यांना उजेडाचं आमिष दाखवून आपल्या चाळीमध्ये लाईट लावून घेणार आणि मग अभ्यासाचं सोंग करणार. हा तो मुद्दा वेगळा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सगळे लोक तुमच्या नोकरीपासून वंचित होऊ शकता.